हा मॅडम. रघ्या, तो जपून ठेवलेला गॅलन घेऊन मी सांगितलेल्या ठिकाणी पोच. पत्ता फोनवर पाठवलाय. मी पोचतेच आहे, तूही पोच. उशीर करू नकोस, कळलं का? हो मॅडम. ठेव फोन. गुरुजी, देवी आईसाठी ही ओटी आणली. आता देवीला मनोभावे नमस्कार कर आणि त्यानंतर प्रदक्षिणाला सुरुवात कर. ऊन खूप वाढलाय. प्रदक्षिणा अनवाणीच करायच्या आहेत. आणि हो, खंड न पडू देता 108 प्रदक्षिणा सलग पूर्ण करायच्या. कोणाशीही बोलायचं नाही. मन विचलित अजिबात होऊ द्यायचं नाही. आणि मनात फक्त एकच विचार असला पाहिजे, तो म्हणजे तुझ्या सुखी संसाराचा. हो गुरुजी, पण तुम्हाला कसं कळलं की मी इथे व्रत करायला आले? अगं मुली, इथे ज्या बायका येतात त्या त्यासाठीच येतात. कोणी व्रत करायला आलंय किंवा कोणी व्रताचं पारायण करायला आलंय हे सांगावं लागत नाही. आणि असं आहे, सुखाच्या खुणा माणसाच्या अंगावर जशा दिसतात तशा दुःखाच्याही दिसतात. मनापासून व्रत कर. तुला जे हवंय ते देवी आईकडे माग. अगदी तुझा हक्क असल्यासारखं माग. आणि मग प्रदक्षिणा सुरुवात करण्यापूर्वी देवळाच्या बाहेर जे पाणी ठेवलंय त्या पाण्याने स्वतःला पवित्र कर आणि मग प्रदक्षिणा सुरुवात कर. कारण प्रदक्षिणा या ओलेत्यानेच घालावयाच्या आहेत. हो गुरुजी. हा दिवा विसता कामा नये बरं. आणि उन्हाने जर अंगावरील कपडे वाळले तर पुन्हा एकदा अंगावर पाणी घेऊन ओले त्यानेच प्रदक्षिणा करायच्या आहेत. शुभम भवतु. देवी आई, माझा नवरा एका खूप मोठ्या पेचात आणि गुंत्यात अडकलाय ग. त्याचं त्याच्या पहिल्या बायकोवर जीवापाड प्रेम होतं, पण तिचा एका अपघातात मृत्यू झाला. तो त्याच धक्क्यात आहे अजूनही. त्याने तिचा शेवटचा निरोप कधी घेतला, कसा घेतला, गेले 6 महिने तो फक्त या भ्रमात जगतोय. तिच्या विरहात जगतोय तो. देवी आई, माझ्या श्रेयसला त्याच्या आराध्याला विसरण्याचं बळ दे. तरच त्याच्या जीवाला शांती मिळेल आणि तरच तो माझ्यावर प्रेम करू शकेल. माझ्या प्रेमात किती ताकद आहे, माझं प्रेम किती खरं आहे तुला माहिती आहे ना. आता हे व्रत पूर्ण करण्यासाठी आणि या प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी मला बळ दे. तुझे आशीर्वाद दे.
बाईसाहेब, काय रे आत्ता उगवतोयस? हा, अशानं कामं कशी होणार? पैसे घ्यायला बरोबर हात पुढे असतात रे तुझे. चल दे, गॅलन दे. अरे पण हे तुम्ही का घेताय? तुम्ही तर म्हणाला होता ना की हे काम तुम्ही नाही करणार म्हणून. नाही नाही, आता माझा विचार बदललाय. पण का? मी तयार आहे ना तुमचं काम करायला, आणि मला पैशांची गरज आहे हो. तुझे पैसे गेले उडत, माझं काम जास्त महत्वाचं आहे. आज सरनाईकांच्या घरातला ताराचा शेवटचा दिवस असतो. नाही म्हणजे पैसे दिल्यानंतर तू सांगेल ते काम केलंयस, पण हे काम असं आहे ज्याने कुणाच्याही मनाचा धडका पुढे आहे. त्यात तू ताराच्या पाड्यावरती राहणारा मुलगा, आणि हे काम करण्याची तुझ्यात हिंमत आहे असं नाही मला वाटत. म्हणजे माझा संशय खरा होता. तारावर खूप मोठं संकट आणण्याचा विचार या बाईचा, आणि माझ्याकडून काढून हिने हे काम दुसऱ्या कोणाला तरी दिलं तर मला ते थांबवताही येणार नाही, आणि असं झालं तर ताराला वाचवता नाही येणार मला.